पाहिजे का तुला माझी? चल अगं ये बाई, सोड अगं. जडछाप काय समद्यांची धिंड करायला निघालीस काय? इकडे आत बसून ढोस ना गप, बाहेर कशाला बसली तिकडं? कोण बघितलं तर? आता कोण बघते? ते खानदानी लोक तिकडं सगळे करतायत सेलिब्रेट. उत्सव सुरू आहे त्यांचा. गरीबाकडे बघायला वे कुणाला? मला फुटवायला सांगितलं तू त्या विश्वंभरला. चुकली केली तू विश्वंभरकडे माझी. ही बाई मला इथं नको म्हणून. विश्वंभरच्या लयच आतल्या गोटातली आहे ग तू. तुझं लयच ऐकतो विश्वंभर. सांगितलं ना त्याला आज? हो, नकोय तुम्हाला इकडं. तोंडावर सांगते. काय म्हणणं? बरं केलं. मला पण बोरच मारत इकडं सारखं. आपलं देव 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 करत बसा. आपलं काय, आपला दिवस भरला, आपल्याला पाकिट मिळालं का आपण बुर्र. मग उड लवकर, जास्त थांबू नको. त्या खसखुचन तुझं जमलं वाटत. कोण? तोच ज्याला पटवायला तू इथं आली. तो जमलं ना? तुला कोण म्हणलं? पाहिलं ना मी. मंगल्या बाहेरच्या अंधारात कबुतराची जोडी गुलुगुलू करताना. घुबडच आहेस तसही. अंधारातलं जास्त दिसतंय ना? बोल, तू वाटेल ते बोल. तुझ्या हाडतूड करण्याचं वाईट नाही वाटत मला. या श्यामलना असे लई अपमान पचवले. पण एक सांगू का माझी मैना, माणसं जशी दिसतात ना तशी नसतात. आपणच आपलं ठरवतो की हा चांगला, तो वाईट. मग एकदा का एखाद्याला आपण वाईट ठरवलं का तो वाईटच. तेव्हाच आपण ठरवलं का कुणाविषयी काही ठरवायचं नाही. जे जसं घडतंय ते शांतपणे बघायचं. बाप्याची नजरन चाल बदलली ना का या श्यामलला झटकन कळत. हा, आता तो बदल कधी चांगल्यासाठी असतो, कधी वाईटासाठी असतो. तुझा तिरसट बदलतोय. मला दिसलाय त्याच्या नजरेतला बदल. तू फक्त काही ठरवू नको. बघ, म्हणजे तुलाही दिसेल त्याच्या नजरेतला बदल. तुमची लव्ह स्टोरी ट्रॅकवर आहे. भैरव देवाच्या नावानं चांग भलं. कृष्णाताई, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम हा घ्यावा. कृष्णाताई, माझ्या सावित्रीची तुम्ही किती काळजी घेता. माझी चिंताच मिटली बघा. आजच्या काळात तुमच्यासारखी देव माणसं आहेत याच्यावरचा विश्वास सोडला होता.
श्यामलताई, तुमची लेक आहेच तशी गुणाची. तिनं आमच्यासाठी काय केलंय ना त्याची तिला कल्पनाच नाहीये. ती आता आमची जबाबदारी आहे, तुम्ही काळजी करू नका. सुरकी, हे घ्या. हो नाही नाही, आमची आठवण म्हणून नाही म्हणू नका. आईसाहेब, अहो नको, खरंच नको, ह्याची काहीच गरज नाहीये. तू गप ग, तुला ह्यातलं काही कळत नाही. घ्या ना श्यामलताई. अहो नको कृष्णाताई, तुम्ही एवढ्या मोठ्या घरात बोलवलं, ठेवून घेतलं, प्रेम दिलं, हेच खूप झालं. याची काही गरज नाही, खरंच नको. घे. घ्या. कृष्णाताई एवढ्या प्रेमाने देते, घ्या. बरं असू दे. आता तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे देवाचाच अपमान करण्यासारखं आहे. श्यामलताई, तुमची सवय झाली होती, आणखीन काही दिवस राहिला असतात तर राहिले असते. नको. नाही म्हणजे नको जाऊस, मी पण सांगतच होते की, पण तिला लई काम आहेत ना तिकडे. श्यामलताई, तुम्ही सावित्री मॅडमची काळजीच करू नका. आणि तुम्ही आत्ता जा, पण तुम्हाला परत यायचंय बरं. म्हणजे हो, असं काय करताय? कृष्णाई तुमच्याशी बोलली नाही का? गुरुजींशी बोलणं झालं की कळवतो आम्ही. भैरवाकडं तेवढा एकच नवस केलाय बघा. बरं, येऊ का मग? या. थांबा. मायला याला कळलं का काय? आमच्या पाहुणचारामध्ये काही उणीव राहिली असेल तर माफ करा. पुन्हा नक्की या. हे घर तुमचंच आहे. याला त्या गुंडांनी डोक्यावर तर मारलं नाही ना? एवढा गुड बॉय सारखा कसा काय वागतोय हा? मिस, मिस सावित्री, मी बाहेर सांगून ठेवलंय, गाडी घेऊन जायला सांगा. गाडी? गाडी गाडी कशाला? नको, रिझर्वेशन केलंय. अरे बरं झालं तूच विषय काढलास. अरे आम्ही सुद्धा हेच म्हणत होतो, कशाला बसने जायचं, गाडीने जा. पण ही ऐकतच नाही. अर्थात याचीच सेक्रेटरी. मामा, माझा काय संबंध आहे? आणि माझी सेक्रेटरी म्हणजे? अरे विशुद्धा गमतीनं म्हणतोय. तू कसं कोणाचं ऐकत नाहीस, तसं ती सुद्धा कोणाचंही ऐकत नाही. पण कृष्णे आत्ता विषय काढायची काय गरज होती का? अरे हो 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 असो, पण खरंच जा ना गाडीनं, कशाला बसनी जाताय? मला बसचा वास आवडतो.
जशी तुमची इच्छा. पण सावित्री, ह्याबद्दल आम्ही तुझ्याशी नंतर बोलतो बरं का. येऊ का मग? या. येते. सावकाश जा. चहा गरम चहावाला, चहा गरम चहावाला. श्यामल डार्लिंग, काय अगं बाकी आवडली आपल्याला तू. तू जाणार म्हणून दुःख पण होतंय लिटिल लिटिल. मला पण आवडली बर का तू, आणि तू पण आवडली ग. नाही आता मला माहिती आहे तुला मी आवडत नाही, पण म्हणून काय झालं, चांगल्या पोरी आहात. पण मी येणार आहे बर का परत. हा ग, आता तुमच्या या झोलच्या पाटाचा पाठ तू काय आहे? तुझं त्या हिरो बरोबर लग्न होणार, तेव्हा तुझ्या आई म्हणून कोण येणार? मीच येणार की. काय 12 वाजले एकेकीच्या चेहऱ्यावर. चला मग येते. आणि दीपू डार्लिंगला सांग बर का त्याला मिस केलं म्हणून. अगं बाई पण एक महत्वाचं राहिलंच की. काय ग? जाता जाता एक केक मारला असता छोटासा. आणखी एक राहिलं. आता काय? दीपू डार्लिंग साठी आहे फ्लाइंग किस. देते. चला मग येते. काय बाई श्यामलची काय झाली आता ही. हिला जरा हसायला शिकव. चेहऱ्यावर काय 12 वाजलेत. असावं कधीतरी, चांगलं असतं ते. चल. तुला काय झालं? कुठं काय? कुठं काय काय कुठं काय? दिसतोय की थोबाडावर 12 वाजलेत ते. हे सांग, झालंय की ग सगळं सॉर्ट? तो तिरसट वाचला, उत्सव सुरू झाला, देवाचे दागिने देवाकडे गेले, ही बाई गेली, तरी तू का होत सावे? काय नाही ग. काही नाही ग. ऑफिस बिफिस नाही का तुला आज काही? सुट्टी दिली त्यानं. काय? त्यानं तिरसटनं तुला त्याने सुट्टी दिली? हो. क्या बात आहे तिरसट. म्हणजे सुधारला की सावे तुझा बॉस? चल आज जीवाचा कवटे भैरव होऊनच जाऊ दे. मस्त उत्सव सुरू आहे, टाइमपास कर. बर्फाचा गोळा सावे. चल बोनीतूनच कर. अर्जुन, अर्जुन, अरे कुठं होतास तू? अरे मी फक्त डॉक्टरकडे गेलो होतो, बाकी मी कुठेच गेलो नाही खरंच. काय झालंय? कृष्णाई, तूच सांग. विश्वामित्रजी महाराजांचं भाग्य खरं ठरलंय. म्हणजे अर्जुन, जी विहीर गेली 25 वर्ष कोरडी होती, तिला आज सकाळी पाणी लागलंय.
ज्याची ही जमीन आहे तो मूळ वारस जेव्हा तो ध्वज घेऊन वर जाईल आणि ध्वज लावे तेव्हा विहिरीला पाणी येईल. कोणाच ठाऊक ना, सावित्रीचा आपल्या घराची काहीतरी संबंध आहे.